नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या जानकी घरी आलेली असते। तर जानकी आता म्हणते, ऋषिकेश लताई कुठे गेली, लताई कुठे गेली? त्या आईनं मला मंदिरामध्ये भेटलं, ते ना माझी आई आहे आणि माहिती का तुम्हाला, ती तुमची आई नसून माझी आई आहे। तेव्हा आता इकडे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। तर आता इकडे सारंग म्हणतो काय, तर ते मुद्दाम तो नाटक करत असतो। तर ऐश्वर्या म्हणते की कशी काय ग, आतापर्यंत तू म्हणत होती की ऋषिकेशची आई आहे आणि आता स्वतःची आई करून घेतली। तर आता मुद्दाम ऐश्वर्या सुमित्रा देखत आता म्हणत तिला टोमणे मारत असते। पण आता इकडे ऋषिकेशला तिला थोडंसं म्हणजे शांत करत असतो, पण ती काही शांत व्हायला तयार नसते। व जानकी म्हणते, ऋषिकेश सांगा ना मला, घरी आली का लताई? सांगा ना मला, कुठे गेली आहे? माझी आई किती वर्षांनी मला भेटली आहे, मला तिला भेटायचं आहे, असं तसं ते तर ऋषिकेशला सांगत असते। तेव्हा आता मुद्दाम सुमित्रा देखत आता ऐश्वर्या म्हणते, काय ग, आतापर्यंत तू सुमित्रा आई देखता तिला म्हणजे नाटक करत होती, लाडीगोडी लावत होती, तिचं पाहिजे हवं नको ते सगळं बघत होती, आणि आता कशी काय तू म्हणते तू माझी आई आहे ती म्हणून? तेव्हा आता ती काही तुझी आई नाहीये। तेव्हा आता जानकी म्हणते, ऐश्वर्या माझी आई देखता एक शब्द सुद्धा बोलले ना तर बघ तुझं थोबाडच फोडून काढेन मी। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, जानकी शांत हो। पण आता ऐश्वर्या म्हणते, चल रे सारंग, आपल्याला काय करायचंय, कोणाची आई असो का नको असो, भेटो का नको भेटो, आपल्याला काय करायचंय, चल आपण हिचे तर रोजचेच नाटकं झालेले आहे, रोजचेच नाटकं ही उकरून काढत असते। तेव्हा आता ऐश्वर्या रूम मध्ये जायला निघते। तर आता जानकी म्हणते, तुम्हाला माहिती का, हे न सगळं लताईला हिने करायला सांगितलं होतं। लताईला पैशांची कमतरता होती, प्रॉब्लेम चालू होते घरी, म्हणून मग लताईने हिच्या सोबत काम करायचा हे निर्णय घेतला। ऐश्वर्याने पैसे दिले म्हणून लताईने खोटं बोलली, ती पार्वती आई नाहीये, ती ऐश्वर्याने म्हणजे खोटी पार्वती आई बनवून माझ्या आईला इथे आणलं, असं ती आता ऐश्वर्याचं भांडं फोडते। तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम सारंगला म्हणते, सारंग चल, हिचं काय ऐकतो, हिचं कोणीच नका ऐकू, जा ज्याच्या रूम मध्ये, हिच्या डोक्यात फरक पडला आहे, पागल झाली आता जानकी। तेव्हा आता जानकीला सहन होत नाही, जानकी डायरेक्ट तिचा हात ओढते ऐश्वर्याचा आणि तिला जोरात ताणते। तर ऐश्वर्या म्हणते, जानकी तू काय करते, तुला समजतं तरी आहे का? पण आता जानकी कोणत्या शुद्धीत नसते, कारण ऐश्वर्या आता जानकीच्या आईला खूप काही बोलत असते। तर आता जानकी तिचा डायरेक्ट गळाच पकडते आता ऐश्वर्याचं काही खरं नाही। आता ऐश्वर्याचा घोट काढल्याशिवाय आता जानकी थांबत नाही, कारण आतापर्यंत जानकीने जे पण सगळे पुरावे वगैरे शोधून काढलेले असतात ते खरे असतात, पण त्यावर आता ऐश्वर्याने सगळ्या याच्यात पाणी फिरलेलं असतं। पण आता हा पुरावा जानकीचा खरा आहे। ऐश्वर्याचे आता सगळ्यांना खरं वाटेल का की सुमित्रा परत आता ऐश्वर्याची बाजू घेणार, जानकीचं खरं वाटेल की आता ऐश्वर्याचं खरं वाटेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।